पंढरीनाथ महाराज की जय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सकाळ हसरी असावी विठुरायाची, मूर्ती नेहमी नजरेसमोर दिसावी, मुखी असावे विठुरायाचे गोड नाम, सोपे होईल मग जीवनातील प्रत्येक काम। नमस्कार, मी आरोही आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे। आज 25 जुलै आषाढी एकादशी। या एकादशीला आपण देवशनी एकादशी पण म्हणतो। विठू माऊली तू तूच पांडुरंग, तुझ्या भक्तीत रंगलो सारे अभंग। आषाढी एकादशीचा हा पावन सण सुख शांती आणि समृद्ध देई जीवन। आता आपण जाणून घेऊया आषाढी एकादशीचे महत्त्व। त्यासाठी मी वैष्णवीला विनंती करते की तिने आषाढी एकादशीचे महत्त्व सांगावे। विठ्ठल हरी युगे 28 झाली उभा पंढरपुरी, कपाळी बुक्का कंठी तुळशीची माळ, भवभार दर्शनाने तुझ्या मिटतो भवभयाचा काळ। पायी दिंडी घेऊन निघाले भक्त वारकरी, टाळ मृदुंगाच्या नादाने दुमदुमली पंढरी। चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तीचा हा फूल, विठू नामाच्या गजराने विठ्ठल हरी युगे 28 झाली उभा पंढरपुरी, कपाळी बुक्का कंठी तुळशीची माळ, दर्शनाने तुझ्या मिटतो भवभयाचा काळ। पायी दिंडी घेऊन निघाले भक्त वारकरी, टाळ मृदुंगाच्या नादाने दुमदुमली पंढरी। चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तीचा हा फूल, विठू नामाच्या गजराने चिंता होती दूर। नाही ऊन पावसाची भीती, नाही थकवा पाय, साऱ्या जगाची माऊली माझी विठू आहे। आषाढी एकादशी हा हिंदू संस्कृतीतील आणि विशेषतः महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी एकादशी धर्मास म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्रात या दिवशी लाखो वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी वारी करत पंढरपूरला पोहोचतात। आषाढी एकादशी हा केवळ एक उपवासाचा दिवस नसून तो भक्ती, समता आणि आनंदाचा सोहळा आहे। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी ज्ञानोबा। धन्यवाद वैष्णवी। सावळे रूप सोजिरे कटेवरी कर विटेवरी, युगान युगे उभा पंढरीचा देव भक्तांच्या अंतरी। पाऊलांची झाली वारी, दुमदुमली पंढरी भारी, माऊलीच्या दर्शनाने तृप्त झाली आज मने सारी। मी आदरणीय मुख्याध्यापिका श्रीमती सोनोने मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पालखीचे पूजन करावे। भक्तांच्या लाडकीची पंढरीच्या वारी उदंग झाले सारे, चंद्रभागेच्या तिरी आनंद वाहे। मी गीत पंचवटी आंबेडकर यांना विनंती करते।